मीरा रोड के ऑर्चिड बार पर पुलिस की रेड और उक्त ऑर्चिड ऑर्केस्ट्रा बार से 3 नाबालिग लड़कियों को रेस्क्यू कर एक बड़ी कार्रवाई को अंजाम दिया गया है। मीरा रोड स्थित मीरा रोड रेलवे स्टेशन के पास मौजूद ऑर्चिड बार पर डीसीपी राहुल चौहान के मार्गदर्शन में पुलिस ने बड़ी कार्रवाई को अंजाम दिया है। छापेमारी के दौरान गुप्त कैविटी को तोड़कर 9 लड़कियों को बाहर निकाला गया, जहां पर लड़कियों को छुपाया गया था, जबकि स्टेज से 7 लड़कियों को पकड़ा गया है। इस तरह कुल 16 लड़कियों का रेस्क्यू किया गया, जिनमें 3 नाबालिग भी शामिल हैं। पुलिस ने मौके से 2 मैनेजर, 1 कैशियर और 10 वेटरों को गिरफ्तार किया गया है, जबकि बार का एक संचालक और मालिक फिलहाल फरार बताए जा रहे हैं। त्यांनी कॅव्हिटी बनवलेली होती, अशी दिसताना एक पूर्ण भिंत दिसते आणि इथं एक प्लग आहे। त्या प्लग मध्ये त्यांनी पिन अशी टाकून, आता आपण असं उघडण्याचा प्रयत्न केला असता बघ, उघडत नाही ते। आता हे प्लग टाकून आणि हा बटन दाबून आता उघडून अशा आतमधल्या रूम मध्ये मुली लपवल्या होत्या। हे बटन त्यांनी वेगळ्या ठिकाणी ठेवलेलं होतं, इथं नव्हतं, प्लग इथं नव्हता। आमच्याकडे गोपनीय माहिती होती की ऑर्किड बारमध्ये जेवढे नियमाप्रमाणे अलाउड आहे त्याच्यापेक्षा जास्त मुली तिथे आहेत, अशी माहिती मिळताच आम्ही आमचे सीपी निकेत कौशिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली नयानगर आणि डीसीपी ऑफिसची टीम तिथे पाठवली। त्यांनी रेड केल्यानंतर आम्ही तिथे 16 मुलींची सुटका केलेली आहे। 16 मुलीमधले 9 ज्या मुली होत्या तिथे एक इंटरनल कॅव्हिटी होती, त्या कॅव्हिटीमधून आम्ही 9 मुलींची सुटका केलेली आहे। त्याच्यामध्ये 3 मुली ह्या मायनर आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही नयानगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये टोटल 13 आरोपींना अटक केलेली आहे। ह्याच्यामध्ये अजूनही जे लोकांचा सहभाग असेल ते त्यांची नावे निष्पन्न करून त्यांनाही ह्याच्यामध्ये अटकेची कारवाई केली जाईल। कसली धारा लावलेली आहे बीएनएसची? ह्याच्यामध्ये BNSचे सेक्शन आणि त्यानंतर आम्ही पॉक्सोचे सेक्शनही ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये अटकेची कारवाई केलेली आहे। सर, महानगरपालिका, मनपा आयुक्त आणि सीपी मार्फत संयुक्त सगळे बारमध्ये कॅव्हिटी आहे, त्याचं निरीक्षण व्हायला पाहिजे। यस, ह्याच्यामध्ये आमचे सीपी आणि MBMC कमिशनर यांच्या संयुक्त कारवाईमध्ये आम्ही जे इथले जे बार्स आहेत त्याच्या प्रत्येक बार्सचा इंटरनल सर्वे करणार आहोत आणि जिथेही इलिगल स्ट्रक्चर्स उभा केलेले आहेत त्यांच्यावरतीही आम्ही तोडक कारवाई करणार आहोत।